नमस्कार, जान्हवीज किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। आज मी गाजर, बीट आणि कैरी यापासून वेगळा पदार्थ बनवणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी मी गाजर, बीट आणि कैरी स्वच्छ धुवून घेतले। सुरुवातीला आपण आता गाजर, बीट, कैरी किसून घेऊया। या ठिकाणी मी गाजर, बीट आणि कैरी याचा एकत्र मिळून वेगळा हलवा बनवणार आहे। याचा गाजर, कैरी, बीट खिसून झाले। आता आपण तूप टाकून भाजून घेऊया। यासाठी 3 चमचे तूप घेते मी। आता हे सर्व साहित्य तुपात मंद गॅसवर परतून घेऊया। बीट, गाजर आणि कैरी यामुळे खूप छान कलर आलेला आहे, मस्त। 5 मिनिटे छान परतून झाले। आता यामध्ये 1 वाटी दूध टाकून घेऊया। 1 मोठी वाटी दूध घेतले मी। आता या दुधात छान वाफवून घ्यायचं। दुधात मस्त शिजवून निघलाय हलवा। आता आपण यामध्ये 1 वाटी गूळ टाकून घेऊयात। 5 मिनिटं हलवत राहायचं याला, एकसारखं हलवायचं, नाही तर ते गूळ खाली करपतो। गुळाच्या पाकात मस्त शिजत आलाय। आता यामध्ये आपण बदाम तुपात भाजून घेतलेत मी, ते टाकून घेऊयात। अर्धी वाटी बदाम घेतले। गाजर, कैरी आणि बीट याचा मस्त असा पौष्टिक हलवा, खूप छान टेस्ट लागते याची। शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आणि हेल्दी असा कैरी, गाजर, बीट यापासून हलवा तयार आहे। एकदा नक्की करून बघा। आवडले तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।